ए तीर्थ नको नको लागन त्याला. रुची आटकून पडली. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे. तीर्थ काय करायचंय तीर्थ आपल्याला आता? पाणी आणायला मी जाणार आहे. तुला जार नाही उचलत? मी जाणार आहे. मी जाणार आहे. मी जाणार आहे. तुला जार नाही उचलत नको. नाही. तो जार उचलीन, माझा हात दुखतो, मला जार उचलता येत नाही. मग त्याच्यानंतर तिकडं पुढं दुकानात काय घ्यायचंय? पुढा पुढे बंद करा, आता शाळा चालू होणार आहे. नाही 10 तारखेला होणार आहे. कोण म्हणलं? नाही. सो आता मी पाणी आणायला चाललेलो आहे. आता तीर्थ आलेला आहे माझ्यासोबत. तीर्थ आणि मी, आणि रात्री पाऊस झालेला आहे हेच दाखवायचं होतं तुम्हाला. तर आता जातो मी पाणी आणायला. भरपूर वारं होतं रात्री, वादळ वारं, आणि त्याच्यानंतर पाऊस झाला. पाणी आणायला जाताना ना डाव्या साईडला ऊस उभरायचं काम चालू होतं. आणि तुम्ही बघा तिथं किती प्रमाणात वाडे तुटलेले बघू शकता तुम्ही. इतके वाडे तुटलेले, आणि जे आमच्या इथं मी दाखवले होते आमच्या इथं इतके नव्हते तुटलेले. तर हे असं पण होता, म्हणजे ट्रॅक्टरवर पण भरपूर डिपेंड असता. थोडं समोर आलो, इथे ना मोसंबीचा बाग उपटायचं काम चालू होतं. आता याचे पण भरपूर कारणं आहे. पहिलं कारण तर आहे ना, मोसंबीचे झाडं पिवळं पडत आहे, त्याचं कारण काही सापडलेलं नाही अजून. दुसरी गोष्ट आहे ना, मोसंबीचे जे रोप आणतो ना आपण, झाडं आणतो, पनेरी आणतो ना, ते डुप्लिकेट भेटता. काहीतरी खोट असते त्याच्यात, ओरिजिनल भेटत नाही. खूप नशीब लागतं ओरिजिनल मोसंबी भेटायला. तर हा प्रॉब्लेम सध्या शेतकरी बऱ्यापैकी फेस करतो आहे की मोसंबी डुप्लिकेट भेटणं. त्याच्यामुळे त्या वाढत नाही, रोगप्रतिकार क्षमता पण त्याची जास्त राहत नाही, म्हणजे मोसंबीची भरपूर गळ होती. सुदैवाने आमच्या घरामागं जी मोसंबी ना, ती आमची सर्वात भारी मोसंबीची पनेरी भेटलेली आहे. त्याच्यामुळं तो भरपूर चांगला भाग येतो. सुरेश घाबरलेला आहे. किधर आहे? वटवागुळ लटकलेलं इथं. हे बघा, वटवागुळ आहे. तर काय आता सुरेश घाबरला होता एकदम. मेला डरने जैसा है मतलब वो आदमी जैसा रहता वो, पूरा आदमी जैसा रहता वो. देख रहा है नो. तर मी तुम्हाला जसं मागं सांगितलेलं आहे, आम्ही गच्चीवर पाणी साचून ठेवलेलं आहे कारण ऊन भरपूर आहे म्हणून. तर आत्ता काय झालं ना की ठिबकला एकच कॉक चालू होता, त्याच्यामुळे ओव्हरफ्लोचं पाणी वरच्या टाकीत येत होतं. तर ह्या पाईपातून आणि त्या पाईपातून वरती येत होतं. टाक्या एकदम भरून गेल्या होत्या. हे बघा, इथून पाणी येत होतं पूर्ण. तर आता पाणी भरपूर जास्त झालं होतं, इथून पण खाली पडत होतं पाणी. सो इथून खाली पडत होतं असं पाणी, तिकडं पण गेलेलं आहे. तर मग त्याच्यामुळं काय केलेलं आहे, रुची नको पडशी ना, त्याच्यामुळं काय केलेलं आहे, सध्या पन्हाळी चालू करून दिलेली दोन्ही पण. भरपूर कमी पाणी झालेलं आहे आता, पण पहिलं जास्त होतं. पोरांचं पाणी खेळायचं काम चालू आहे साधारणतः. तर इतकं जोरात पन्हाळा चालू केलेलं आहे, पाणी बघा किती गेलेलं आहे त्या साईडला. सो हे असं आहे, दिसतंय पाणी. तीर्थच पा धिंगाणा. ए दिदे नाही, चला चला चला, खाली वा, चला. नाही, खुशी अक्का चला खाली, चला. ए तीर्थ नको नको लागन त्याला. पडा ना तीर्थ. रुची आटकून पडली, रुची आटकून पडलेली खेळायला. नाही 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 नाही, मला कळलं तू आटकून पडलेली. तो तर सटकला नाही अजून, तू कशी सटकली?
बास असा धिंगाणा चालू आहे तिघांचा. तनूला वल्ल करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. तनू पळाली खाली. का ग डोळ्यात पाणी गेलं काय बाबो? चला झालं खेळून आता. ए पाय नाही उडू, पाय नाही उडू. मग जाय खाली, मग खाली जाय ना. ए दिदे नको. चालायचं आता खाली. मग कधी पर्यंत खेळायचं आता? पा ध्रुव नको नको बस झाला आता. चला चला. नाही नाही खाली चला आता. 5-10 मिनिटं आले खाली. चला आता. नाही 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 बस झालं, बस झालं. तीर्थ खाली चला. अर्थन अक्काल्या आप्पाले 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 जा खाली जा. चला आप्पा आले बर का. हा केलं. पाणी भरपूर जास्त आहे, अजून कमी करतोय मी. हे पोरांनी लावलं, मी नाही लावलं. चला वा खाली वा आता. परत चालू करून दिला पन्हाळा. ध्रुवन ते गेले खाली. आता रुची आणि तीर्थ बाकी आहे. आप्पा बोलून राहिली, काठी घेऊन आले आप्पा. पळा. पळून गेले आप्पाच्या धाकाना. जा खाली जा. हा जा. एक चालू केला ना. ध्रुव परत खाली जाऊन आंघोळ करतोय. टाकीमध्ये बसलेला आहे बघा. पळाला. दिदे नको. तर असं हे पाणी साठवलेलं आहे आम्ही आता. आणि 8 दिवसानंतर पाणी सोडून देतो मच्छर वगैरे होऊ नये म्हणून. पण मला काही दिसले नाही असे मच्छराचे पिल्ल वगैरे, म्हणजे आळ्यासारखं काही दिसलेलं नाही आत्तापर्यंत तरी पाण्यामध्ये. आता हे उगं ओव्हरफ्लोचं पाणी होतं म्हणून जास्त भरल्या गेलं नाही. तर आम्ही इतकं नाही भरत, थोडं कमीच असतं. आणि याच्यामुळे ना बऱ्यापैकी फरक पडतो बरं का. भरपूर फरक पडलेला आहे. भरपूर रूम थंड राहता बऱ्यापैकी चांगल्या. तर मी रिकमेंड करेल, जर घराची घोटई झालेली आहे, म्हणजे वॉटरप्रूफिंग झालेली आहे आणि प्रॉपर स्लॅब वगैरे जर असेल, तर तुम्ही नक्की पाणी वरती साठवून ठेवा. याने नक्की फरक पडतो. दुपारी बऱ्यापैकी गार असतं. फॅन पर फुलवर लावायची गरज नाही राहत. एकदम गार हवा येते फॅनमधून पण. आणि तुमची जर रूम बंद असेल आणि तुम्ही 1-2 तासानंतर आतमध्ये गेले ना, तर रूममधून एकदम गार वाफा येतात. एकदम भारी वाटतं ते. तर मी रिकमेंड करेल हे करा म्हणून. गच्चीवर पाणी स्टोअर करा तुम्ही नक्की. आणि दुसरी गोष्ट कसं ना, ओव्हरफ्लोचं पाणी असेल तर नक्की करा. नाहीतर तुम्ही अजून दुसरे उपाय करू शकता. जसं की इथं पांढरा कलर देऊ शकता. या गच्चीला पण रिफ्लेक्टिंग कलर भेटतो एक.
4-5 हजाराला बकेट भेटती मला असं वाटतं ती. आमचं जे गंगापूरचं घर आहे त्याला आम्ही दिलेला आहे तो कलर. तर तो केला तरी पण फरक पडतो. त्याच्यानंतर भरपूर लोक काय करताना याच्यावरती चारा, पाचट किंवा ह्या नळ्या, आता मागच्या वर्षी मी ह्या नळ्या ज्या होत्या ह्या असा पसरून दिल्या होत्या. मागच्या वर्षी थोड्या जास्त नळ्या होत्या, तर पूर्ण गच्चीभर पसरून दिल्या होत्या. त्यांनी फरक पडतो. म्हणजे जी गरम उष्णता राहते ती थोडी कमी होती, पण पाण्या इतकं कमी नाही होत. पाण्याने खतरनाक फरक जाणवला मला यावर्षी. मी दरवर्षी तर नाही केलेलं आहे, पण ह्या वर्षी करून बघितला आणि बऱ्यापैकी चांगला फरक जाणवला. आता सध्या मोसंब्याला पाणी चालू आहे आणि 2 कॉक याच्यामध्ये 2 पार्ट केलेले, एक तिकडचा आणि एक इकडचा. तर एकाच पार्टला पाणी चालू होतं, जेणेकरून की प्रेशरनी पाणी येईल याला आणि त्याचा ओव्हरफ्लो जो आहे तो वरती निघतो. मग ह्या टाक्या भरून जातात या प्रेशरनी आणि खाली पण प्रेशरनी बऱ्यापैकी चांगलं पाणी चालतं. तर आता बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे. हे बघा बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता मी ना नळ बंद करून टाकतो. हे पन्हाळे जे आहे ते बंद करतो. आशा आहे हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पाऊस पडतोय आणि पहिल्या पावसाचा वास पण आहे. काय भारी वास येतोय जमिनीचा.